बऱ्याच वेळा असं बघितलं जातं, की आई जी असते ही मुलांच्या एकंदर सगळ्या निर्णयासाठी किंवा त्या मुलाच्या संगोपनासाठी ही जवळ-जवळ 80% अ, त्यामध्ये इन्व्हॉल्वड असते. म्हणजे मूल शाळेत जायच्या वयाचं झालं, की तेव्हापासून त्याला शाळेत कुठल्या घालायचं, त्याच्या आधी तिचं संशोधन चालू झालेलं असतं. शेजारी-पाजारी ह्याचा कुठं आहे, त्याचा कुठं आहे, हे सगळं ती ऑब्झर्व्ह करत असते. आणि त्याच्यातून तिनं तिच्या डोक्यात ठरवलेलं असतं, की मुलाला कुठल्या मीडियमला घालायचं, कुठली शाळा चांगली आहे. हे सगळं बाबाच्या डोक्यात येत नाही बरं का त्यावेळी. तर हे सगळे आधी तिचे प्लॅन असतात. त्यानंतर मग शाळेत कुठल्या घालायचं, मग क्लासची गरज आहे का, क्लासला कुठल्या घालायचं, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीला कुठल्या घालायचं आणि त्या ॲक्टिव्हिटी हँडल कशा करायच्या. म्हणजे त्या मुलाचं आणणं, नेणं हे सुद्धा तिनंच बघायचं बरं का. का? तर तिनं हे स्वतः घेतलं ओढवून म्हणून. ह्याच्यामध्ये बाबांचा रोल जो असतो ना, तो असा असतो. बहुतेक वेळा म्हणजे 80% जे मी म्हटलं ते. काही पालक बाबा जे आहेत ते करतात बरं का. पण एकंदरीत हा जास्त स्त्रियांचा किंवा आईचा रोल दिसून येतो. मग त्यानंतर मुलाचा अभ्यास घेणं आलं. त्याचा अभ्यास कसा आहे, त्याचा रोजचा होमवर्क चेक करणं, शाळेत कुठली स्पर्धा आहे का, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी आहे का, माझं मूल कुठं कमी पडतंय, जास्त पडतंय. मग जाऊन शाळेत शिक्षकांची भेट घेणं, क्लास लावणं, कुठं कमी पडत असेल तर ते चेक करणं, वारंवार अपडेट घेत राहणं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा. आणि ते सोडून मुलाचं एकंदर वागणं, बोलणं, त्याचं काही चुकीचे संस्कार होत आहेत का, ते त्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करणं, चांगले संस्कार देणं, त्यासाठी आणि कुठं काही आपल्याला भेटतंय का, ह्या सगळ्याचं जे एकंदर संशोधन असतं ते आईवरच डिपेंड असतं. तर मला असं वाटतं की मुलं हे एकटं आईचंच असतं का हो? ह्याच्यामध्ये 80% जो मी रोल म्हणते, तो आईचाच का असतो? इतकंच नाही, तर अगदी फी बाबतीत किंवा पैशाबाबतीत सुद्धा तो क्लास लावायचा आहे किंवा ती गोष्ट करायची आहे, पण तिथं घासाघीस करायला सुद्धा आई असतेच बरं का. अगदी त्या बाबांचं काही नसलं, तरीसुद्धा ती तिथं घासाघीस करायला मागं-पुढं बघत नाही. तर हे एकंदरीत कशामुळं होतं असं तुम्हाला वाटतं? जर तुमचं ह्याच्यामध्ये काही मत असेल, तर मला कमेंटमध्ये नोंदवा. माझं असं ऑब्झर्वेशन आहे, की आपल्या किंवा आपल्या आधीच्या काळातल्या ज्या मुली, स्त्रिया होत्या, त्यांना सुशिक्षित असतील किंवा कमी शिकलेल्या असतील, तर जास्त कॉम्प्लेक्स असतो. सुशिक्षित असतील पण काही करू शकत नसतील, तर त्यांच्या मनात ती खंत असते. आणि जर जास्त शिकलेल्या नसतील, लग्न लवकर झालं असेल, मुलं झाली असतील आणि जबाबदाऱ्या आल्या असतील, तर मला काहीतरी करायचं होतं, पण ते मी करू शकले नाही, ही त्यांच्या मनामध्ये आडी बसलेली असते. आणि मग त्याचा परिणाम ती गोष्ट माझ्या बाबतीत झाली म्हणून मुलाच्या बाबतीत होऊ नये, असा त्यांचा एक मनामध्ये फिक्स बसलेलं असतं. जर मुलगी असेल तरीसुद्धा आत्ता हे मी स्वतः आई असल्यामुळं मलासुद्धा ते कळतंय, की हा आयांचा आग्रह जास्त असतो. एवढंच नाही, मी हे सुद्धा बघते, की आई जरी मराठी माध्यमातून शिकलेली असली, तरी तिचा आग्रह हा आहे, की माझं मूल इंग्लिश मीडियममधूनच शिकलं पाहिजे. कारण तिनं कधीतरी कुठेतरी हा कमीपणा अनुभवलेला असतो आणि तिला वाटतं, की आपल्या मुलाला हा कमीपणा नाही मिळाला पाहिजे. कारण स्त्रीचं आयुष्य हे अतिशय कमी लेखण्यामध्ये जातं आणि तिला सतत हीन दर्जाची वागणूक मिळत असते. जरी तिच्यामध्ये त्या क्वालिटीज असतील, तरीसुद्धा तिला सतत कमी आणि बाजूला ढकललं जातं. आणि मग ती अशा स्टेजला येते, एकतर ती स्वतःला प्रूव्ह करायला बघते आणि स्वतःला प्रूव्ह करताना ती मुलांना बाजूला सारत नाही बरं का. मुलांची एकंदर प्रगतीसुद्धा ती सतत चेक करत राहते. मी कितीतरी अशा जॉब करणाऱ्यासुद्धा लेडीज बघितलेल्या आहेत, ज्या दोन्ही आघाड्यांवरती काम करत आहेत. स्वतःची वैयक्तिक प्रगतीसुद्धा बघत आहेत, मुलांना चांगल्या शाळेतसुद्धा घालत आहेत, त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, ते मूल कुठं कमी पडतंय त्याच्यासाठी काय करायचं. जॉब करून येऊन मुलांच्या होमवर्क घेणाऱ्या, त्यांचा अभ्यास घेणाऱ्यासुद्धा बऱ्याच आया आहेत. पण तेवढे एफर्ट्स हे वडिलांकडून होतात का? नक्कीच नाही होत. होत असतील तर ती अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ही झालीच पाहिजे. कारण मूल हे दोघांचं असतं, त्याला घडवणं हे दोघांचं काम असतं. पण बाबा हे कधी-कधी काय घेतात, सेफ साईड घेतात, की होऊ दे त्याच्या कलेनं. जसा घडतोय तसा घडू दे. कारण त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. पुरुषांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. पण एका स्त्रीची प्रायोरिटी ही तिची घर आणि ज्यावेळी मुलं होतात तेव्हा ते मूल घडवणं ही तिची प्रायोरिटी असते. आणि त्या ह्याच्यामध्ये
ती त्या मुलाला बेस्ट बनवायला जाते. किंबहुना तिच्या स्वतःच्या ज्या कमी लोकांनी काढल्या, तिला ज्या स्वतः कमी दाखवून दिल्या, त्या माझ्या मुलामध्ये कधी राहू नये, हा तिचा प्रयत्न असतो. म्हणून ती स्वतःची पूर्ण एनर्जी, पूर्ण शक्ती त्या मुलाच्या विकासासाठी लावत असते. म्हणून ती या सगळ्या आघाड्यांवरती लढत असते, कधीसुद्धा न थांबता, न दमता. तरीसुद्धा इतकं सगळं हँडल करूनसुद्धा बहुतेक वेळा, जवळजवळ 99% वेळा घरातून तिला हा प्रश्न विचारला जातो, की "तू काय करतेस?" आणि जर मूल अपयशी झालं, तर त्या अपयशाचं खापरसुद्धा तिच्यावरच फोडलं जातं. जर त्या मुलानं एखादी चुकीची गोष्ट केली, तर त्यासाठी पहिल्यांदा गृहीत हे आईला धरलं जातं. हं? जणू काही फक्त आई ही एकटीच त्याच्यासाठी जबाबदार आहे, बाकीचं कुणीही त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल पर्सनच नाही. बघा, आधीच्या जर काळात बघितलं, तर मुलांचं शिक्षण किंवा मुलांची जडणघडण हा फारसा एवढा आत्ता जेवढा बाऊ केला जातो, तेवढा विषय नव्हता. मुलं आपोआप मोठी होत होती. एकतर 4-5 मुलं एकाच बाईला असायची. त्यामुळं घरातलं काम, रगाडा तोच दिवसभर. मुलाला फक्त डबा करून शाळेला पोहोचवणं, ही एक जबाबदारी तिच्यावर होती. पण आत्ता त्या मुलाची तब्येत, हेल्थ सांभाळणं, त्याला सगळ्या चारीचीजा खाऊ घालणं, त्यासाठी वेगळ्या वेगळ्या रेसिपीज बनवणं, शिवाय आर्थिक जबाबदारीसुद्धा हल्ली दोघांचं काम झालं आहे ना, त्यामुळे तीसुद्धा जबाबदारी तिनं पार पाडली पाहिजे. बरं, ते करते म्हणून तिनं घरातल्या कुठल्या गोष्टीत कमी पडून चालेल का? नाही. रोजच्या रोज तिनं घरातच ताजा ताजा स्वयंपाक करून घातला पाहिजे, सणसूद सांभाळले पाहिजेत, आले गेले व्यवस्थित सांभाळले पाहिजेत. ते केलं नाही तर ती उत्तम गृहिणी मात्र नसणार आहे. बाकीचं ती काही का करेना, बरोबर? म्हणजे ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तिनं योग्य पद्धतीनं पार पाडाव्यात, पण तिच्यासाठी ॲप्रिसिएशन किंवा तोंड भरून कौतुकाचे 4 शब्द बोलताना मात्र कुणीही पुढं येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण मला वाटतं, की आत्ता प्रत्येक बाईनं बाईसाठीच पाऊल उचललं पाहिजे, की नाही, तिचं काम ॲप्रिसिएबल आहे आणि त्याचं कौतुक झालं पाहिजे, हे प्रत्येक स्त्रीला वाटलं पाहिजे. त्या बाबतीत कंजूशी करू नये. म्हणजेच समोरची जर चांगलं करत असेल, तर मी तिचं कौतुक करेन. आपल्या घरातली एखादी स्त्री जर चांगलं करत असेल, तर तिचं कौतुक आपण केलं पाहिजे. ह्याच्यामुळं आपण मुलांचाच संस्कार उद्याच्या पिढीमध्ये तरी निदान हे देऊ, की स्त्रियांचा सन्मान तुम्ही करा. त्या ज्या गोष्टी करतायत, ह्या गोष्टी करणं खरोखरच खूप मोठी कॅपॅसिटी लागते त्यासाठी आणि ते ॲप्रिसिएबल आहे, त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे. निदान ह्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत तरी पोचल्या, तो त्रास वाचू शकेल असं मला वाटतं. व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे विचार पटले असतील, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.